आणि आता पाहणार आहोत मुख्यमंत्री फडणवीसांचा झंझावात या संदर्भातल्या घडामोडी। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असल्यास स्वागतच सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं तर एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा। गडचिरोलीत रोजगार वाढून नक्षलवाद कमी होत असेल तर कौतुक का करू नये, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तुम्ही म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं का करू नये। गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे, ही सुवर्णभूमी आहे। सामनाच्या अग्रलेखावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, धन्यवाद म्हणत मानले सामनाचे आभार। सामनातून कौतुक म्हणजे विकसित महाराष्ट्राकडे घेऊन जाणाऱ्या सरकारसाठी आनंदाची बाब। यापूर्वीही त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। या सरकारमध्ये फक्त एकच माणूस ऍक्टिव्ह आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोडमध्ये दिसतात। माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोडमध्ये मला दिसत नाही। फडणवीसांच्या नेतृत्वात आता महाराष्ट्र थांबणार नाही, आगे आगे देखो होता है क्या। गडचिरोलीची ही विकासाच्या दिशेने वाटचाल हेच राज्याच्या प्रगतीचं लक्षण, जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। आगे आगे देखो होता है क्या, खूप चांगलं काम, खूप आदर्शवत काम 2014 ते 19 साली देवेंद्रजींनी केलेलं होतं। 6 महिन्यात महाराष्ट्रात 1,13,000 कोटींची परकीय गुंतवणूक, वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात महाराष्ट्रात आली, देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आळंदीत संत संमेलन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती, मुख्यमंत्री फडणवीसांचा जिरेटोप देऊन सत्कार। छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नम्रपणे नकार। जेव्हा जेव्हा सनातन धर्म कमजोर झाला तेव्हा आम्ही गुलामगिरीत गेलो, आळंदीतील संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। विधानसभेतील विजयानंतर फडणवीसांनी सर्व संतांचे मानले आभार।